माझे नाव विवेक आहे. मी एका अनुदानित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होतो. ही गोष्ट महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदरची आहे. मला निवडणूक आयोगाच्या 15 दिवसांच्या मतदान अधिकारी प्रशिक्षणासाठी मुंबईला बोलावले होते. या प्रशिक्षणात EVM मशीनचे ऑपरेशन, व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी, मतदान केंद्रावरील शिस्त, मतदानानंतरची प्रक्रिया अशा अनेक गोष्टी शिकायच्या होत्या. त्यामुळे या प्रशिक्षणासाठी मी आज संध्याकाळी मुंबईला रवाना होणार होतो. मुंबईला माझी बहीण वैशाली नोकरी करत होती. लग्नानंतर ती मुंबईला स्थायिक झाली होती. तिचे पती अमित सॉफ्टवेअर कंपनीत उच्च पदावर होते. त्यांना एक 6 वर्षाची मुलगी होती. वैशालीने लग्नानंतर नोकरी सोडली होती. ती अगदी व्यवस्थित घर सांभाळत होती. आम्ही दोघे लहानपणापासून एकमेकांच्या अगदी जवळ होतो. आमच्या आईवडिलांचे पुण्यात स्वतःचे घर होते. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर पुण्यातच राहत होते. माझे रिझर्वेशन मी AC बसमध्ये केले होतं. संध्याकाळी 6 वाजता माझी बस पुण्याहून मुंबईला रवाना झाली आणि रात्री 11 वाजता मी मुंबईला दादर स्टॉपवर येऊन पोचलो. मला घेण्यासाठी अमित आले होते. तो गाडीतून उतरला आणि त्याने माझी बॅग हातात घेतली. आम्ही दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. तो म्हणाला, विवेक, बराच वेळ लागला. वैशाली तुझी खूप वाट पाहत होती. मी तिला सांगितले होते की मी घेऊन येतो, तरीही ती प्रत्येक वेळी फोन करून विचारते आले का. आम्ही गाडीत बसलो. त्यांची गाडी होंडा सिटी होती. अमितने गाडी सुरू केली आणि आम्ही अंधेरीच्या दिशेने निघालो. अमित गाडी चालवत असताना म्हणाला, प्रशिक्षण कधीपासून आहे? मी म्हणालो, उद्या सकाळी 10 वाजता हे प्रशिक्षण आयोगाच्या मुंबई कार्यालयात होणार आहे. मग मी त्याला विचारले, तुझी ऑफिस कशी चालली आहे? तो म्हणाला, हो रे, चांगली चालली आहे. कामाचा ताण आहे, पण पगारही तसाच मिळतो. मुलीला शाळा सुरू झाल्यानंतर वैशालीला पुष्कळ फावला वेळ मिळतो. तिला रेस्टॉरंट चालायची खूप इच्छा होती, पण आता तिने एक स्मॉल बेकरी सुरू केली आहे. घरातूनच ऑनलाईन ऑर्डर घेते. आमच्या गप्पा चालू असताना केव्हा आम्ही अंधेरीच्या त्यांच्या घराजवळ आलो ते कळलंच नाही. मी अमितच्या घरी पहिल्यांदाच आलो होतो. माझ्या बहिणीचा आणि तिच्या नवऱ्याचा सांसारिक आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा होता. घर खूप सुंदर होतं. 4थ्या मजल्यावरचं हे 3 बेडरूमचं दुमजली घर होतं. खाली ड्रॉइंग रूम, डायनिंग आणि एक बेडरूम होता. वर 2 बेडरूम होत्या. लिफ्टने वर जाताना अमित म्हणाला, तुझी बहीण खूप आतुरतेने वाट पाहत आहे. कालपासून घर साफसफाई करून ठेवलंय. दार वाजवलं. दार उघडलं. ती माझी बहीण वैशाली. तिला पाहून मी अक्षरशः थक्क झालो. कारण लग्नानंतर 8 वर्षात ती इतकी रूपवान झाली होती की सांगता येणार नाही. ती नेसली पिवळ्या साडीत होती. तिच्या डोळ्यातील काजळ, ओठावरील लाली, कपाळावरील बिंदी, तिचं सर्व अंग फुलल्यासारखं वाटत होतं. मला लहानपणापासूनच तिच्याबद्दल विशेष आपुलकी होती, पण आज तिला पाहून ती भावना काहीशी वेगळीच होती. तिने डोळ्यात पाणी आणत मला घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, अरे विवेक, किती दिवसांनी आलात भेटायला. खूप आठवण येत होती तुझी. मी अवाक होत पाहत राहिलो. तिच्या अंगातील सुगंध माझ्या नाकात भरला. ती मला घेऊन आत गेली. अमितने बॅग खाली ठेवली आणि म्हणाला, तुम्ही दोघे गप्पा मारा, मी फ्रेश होऊन येतो. तो गेल्यावर वैशाली माझ्या शेजारी बसली. तिने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, बघ, किती दिवसांनी भेटलास. वर्षातून एकदा तरी येत नाहीस. पुणे मुंबई जवळच आहे ना. मी म्हणालो, बहीण, नोकरीच्या तणावात वेळच मिळत नाही. आईबाबांची काळजी घ्यायची असते, त्यामुळे वेळ निघत नाही. ती म्हणाली, आईबाबांना मी नेहमी फोन करते रे, त्यांची काळजी घे, पण तुझीही. मला तुझी खूप आठवण येते. बोलताना तिचा आवाज थरथरला. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात भेटीचा आनंद नव्हता, तर काहीतरी वेगळीच भावना होती. रात्री उशिरा आम्ही तिघांनी जेवण केलं. मुलगी झोपली होती. जेवण करताना अमित म्हणाला, प्रशिक्षणासाठी रोज ये जा करशील का? इथून ऑफिस लांब आहे. मी गाडी देऊ का तुला? मी म्हणालो, नको रे, तुला गाडी लागते, मी ट्रेनने जाईन.
चर्च गेटला उतरून थोडे चालून जाता येईल. जेवण झाल्यावर अमित लगेच झोपी गेला. वैशाली माझ्याजवळ ड्रॉइंग रूममध्ये आली आणि बसली. घरात एकांत होता. रात्रीचे 2:30 वाजले होते. बहीण माझ्या शेजारी अगदी जवळ बसली होती. तिचा हात माझ्या हातावर ठेवला. ती म्हणाली, विवेक, मला एक गोष्ट सांगायची आहे. मी म्हणालो, सांग ना ताई, काय झालं? ती थोडा वेळ शांत राहिली. नंतर हळू आवाजात म्हणाली, लग्नानंतर सुरुवातीचे काही वर्ष छान गेली, पण हळूहळू नात्यातली ऊब घटत गेली. अमितला फक्त नोकरी, पैसा, मुलीचे शिक्षण याचेच विचार सतावतात. माझ्या गरजा, माझ्या भावना याकडे त्याचं लक्षच नाही. ती बोलत होती आणि तिचे डोळे ओले झाले होते. मी तिचा हात घट्ट धरला. ती पुढे म्हणाली, 8 वर्षात मी एकटीच राहिली. शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी मी कोणाकडे जावे? माझा नवरा माझ्यापासून दूर गेलाय. गेले 4 वर्ष आमच्यात काहीच नाही. हे बोलत असताना मी तिच्याकडे पाहत होतो. ती सुंदर होतीच, पण त्या पलीकडेही ती एक स्त्री होती, जिला प्रेमाची भूक होती. मी मनातल्या मनात विचार करू लागलो, ही माझी बहीण आहे, पण इतक्या वर्षांनी आज ती माझ्यासमोर उघडपणे बोलत आहे. तिच्या बोलण्यातील व्यथा, तिच्या डोळ्यातील अश्रू मला हलवून गेले. ती म्हणाली, विवेक, मला तुझी गरज आहे. बंधू म्हणून नव्हे, एक पुरुष म्हणून. तू येईपर्यंत मी स्वतःला सांभाळून घेतलं, पण आता माझ्यातली स्त्री मरू लागली. कृपया तूच एकमेव आहेस ज्यावर मी विश्वास ठेवू शकतो. मला काही सुचेना. माझ्या डोक्यात विचारांची गर्दी झाली. हे चुकीचं आहे, समाज मान्य करणार नाही, पण तिच्या डोळ्यातली दुःखाची खोली पाहता मी नकार देऊ शकत नव्हतो. तिने माझी बाजू हाताने धरली आणि आपल्याकडे ओढले. ओठ माझ्या गालाला लागले. मी थरथर कापलो. ती म्हणाली, कोणाला काही सांगू नकोस. अमितलाही कधी कळू देऊ नकोस. तू फक्त माझ्या आयुष्यात ही निदान 15 दिवस राहा. मला आई बनव, बहीण बनव, प्रेयसी बनव. मी तुझी कायम ऋणी राहील. त्या रात्री मी आणि वैशाली यांच्यातील बंधाची बांधिलकी पारंपरिक अर्थाने संपुष्टात आली. एक प्रकारचे नाते जन्माला आले, ज्याला समाजाची मान्यता नव्हती, पण त्या क्षणी ते दोघे स्त्री पुरुष होते, बहीण भाऊ नव्हते. सकाळी 6 वाजता वैशाली आपल्या खोलीत गेली. ती गेल्यावर मी विचार करत होतो, ही बहीण होती, आई म्हणूनही ती होती, प्रेयसी म्हणूनही होती, पण आम्ही दोघेही या नात्याच्या गुंत्यात गुंतलो होतो. सकाळी अमित ऑफिसला गेल्यावर वैशाली माझ्याकडे आली. ती आता सलूनमधून आली होती. तिने डोळ्यात सुरमा घातला होता, केस काळेभोर, ओठ गुलाबी. ती मला म्हणाली, चल स्विमिंग पूलमध्ये जाऊया, सोसायटीतच आहे. माझ्या मनाला मोठा धक्का बसला, पण तिची इच्छा मोडू शकलो नाही. मी सोबत गेलो. स्विमिंग पूलमध्ये आम्ही दोघंच होतो. तिने माझा हात धरला आणि खोल पाण्यात नेली. ती माझ्या कानात कुजबुजली, तुला किती दिवसांपासून बघण्याची इच्छा होती माझी, आता पूर्ण होईल. पुढील 10 दिवसात आम्ही एकमेकांपासून दूर राहू शकलो नाही. रात्री अमित झोपल्यानंतर वैशाली माझ्या खोलीत यायची. सकाळी लवकर तिच्या खोलीत जायची. आमचं ओळख नात्याच्या चौकटीबाहेर गेली. ती स्त्री होती, मी पुरुष होतो, इतकंच. प्रशिक्षणाचे 10 दिवस संपले होते, पण माझ्या मनातील प्रश्न संपत नव्हते. अमित दररोज सकाळी लवकर ऑफिसला जात असे. वैशाली आणि मी दररोज एकत्र वेळ घालवत होतो, पण या नात्याचा मला प्रचंड पश्चाताप होत होता. एके दिवशी मी सकाळी लवकर उठलो. वैशाली अजून झोपली होती. मी बाल्कनीत गेलो. बाहेरचे हिरवेगार झाडं, आकाशात फिरणारे पक्षी, शेजारच्या घरातून येणारा प्रार्थनेचा आवाज, हे सर्व पाहून मला रडू येऊ लागले. मी स्वतःशीच बोलू लागलो, विवेक, तू काय केलंस? ती तुझी बहीण आहे. तिने तुला लहानपणी आंघोळ घातली, तुला जेवू घातलं, तुझ्या आजारपणात रात्रंदिवस जागून तुझी सेवा केली, आणि तू तिच्या पतीच्या पाठीमागे. तू शिक्षक आहेस, समाजाला शिकवणारा. नीतीचे धडे द्यायला तू महाविद्यालयात जातोस, पण तुझीच नीती हरवली. मी हात जोडून बाल्कनीत उभा राहिलो. डोळ्यातून अश्रू गळत होते. मला हृदयात जणू कोणी भाला खुपसला होता. आईचा चेहरा डोळ्यासमोर आला. आई नेहमी म्हणायची, बहीण म्हणजे देवाचे रूप, तिचा सन्मान करावा. आणि
मी तिचा सन्मान धुळीला मिळवला. वैशाली जागी झाली. ती बाल्कनीत आली. तिने मला अश्रूत भिजलेलं पाहिलं. ती त्वरित माझ्याजवळ आली आणि म्हणाली, विवेक, काय झालं? असं रडतोस का? मी तिच्यापासून दूर सरकलो. मी तिच्याकडे कडवट नजरेनं पाहिलं आणि म्हणालो, वैशाली, आपण चूक केली, मोठी चूक. ती गडबडली. तिचा चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, काय चूक विवेक? तू मला आनंद दिलास. अमितपासून मला जे मिळालं नाही ते तुझ्याकडून मिळालं. यात चूक काय? मी म्हणालो, सगळी चूक आहे. मी तुझा भाऊ आहे, तुझा रक्षण करता. मला तुझे रक्षण करायला हवे होते, पण मीच तुझा राक्षस बनलो. हे कृत्य नीतीने, धर्माने, समाजाने कधीही मान्य करणार नाही. ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तिने माझे हात धरले. तिचे डोळेही भरून आले. ती म्हणाली, विवेक, ऐक, मी स्वतःहून तुझ्याकडे आले. तू मला बळजबरीने केलीस असे झाले नाही. मी तयार होते. माझी इच्छा होती. त्यामुळे तुला पश्चाताप करण्याची काही गरज नाही. मी तिचे हात झटकून सोडले. मी म्हणालो, तुझी इच्छा होती म्हणून ते बरोबर झाले का? मी शिक्षक आहे. मी समोरच्या व्यक्तींच्या इच्छेपेक्षा नीतीचा विचार करायला हवा होता. तुला भावनिक आधार हवा होता, पण मी संबंध ठेवले. हे आणखीन चुकीचं आहे. वैशालीने माझी बाजू सोडली नाही. ती म्हणाली, तुला माझ्या आनंदाची काळजी आहे का? खरे सांगू, तू आल्यापासून मी आनंदात आहे. लग्नानंतरची ही पहिलीच वेळ आहे जेव्हा मला असं कोणी समजून घेतलं आणि माझी किंमत केली. मी म्हणालो, वैशाली, मी तुझी किंमत केली नाही. मी तुझा गैरफायदा घेतला. तू एकटी होतीस, असुरक्षित होतीस. त्या भावनेत तू माझ्याकडे वळलीस. पण एक भाऊ म्हणून मला तुला परत नेतृत्व दाखवायला हवं होतं. तुझ्याबरोबर संबंध ठेवणे हे रक्षण नव्हे, तर ही हानी आहे. ते बोलता बोलता माझा स्वर खूपच कडवट झाला. मला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. मी डोक्याने भिंतीवर आपटून घ्यावे असं वाटलं. वैशाली ही माझे बोलणे ऐकून स्तब्ध झाली. तीही बाल्कनीत बसली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, विवेक, आता जे झालं ते झालं. आपण ते बदलू शकत नाही. पण तू मला एक गोष्ट सांग, तुला माझी लाज वाटते का? मी म्हणालो, नाही. तुला लाज वाटण्यासारखे काहीच नाही. चूक माझी आहे. मी चुकलो. खरं तर मी फार मोठी चूक केली. तू भाऊ म्हणून माझ्यावर विश्वास ठेवला होता. तो विश्वास मी तोडला. ही लाज मला फक्त वाटायला हवी होती. वैशालीने हातातील कॉफीचा कप बाजूला ठेवला. तिने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, विवेक, तुला माझी गोष्ट माहीत आहे का? लग्नानंतर पहिली 2 वर्षे छान होती. अमित मला खूप प्रेम करायचा. पण 3ऱ्या वर्षापासून त्याचे लक्ष फक्त करिअरकडे गेले. त्याच्या ऑफिसमध्ये एक नवीन मॅनेजर आली. तिचं नाव प्रीती. ती अविवाहित होती. तिने अमितला फसवायला सुरुवात केली. मला सगळं कळलं, पण मी काही बोलले नाही. कारण मला भीती वाटली की कुठे ब्रेकअप होईल, माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल. पण हळूहळू अमित माझ्यापासून दूर जाऊ लागला. गेल्या 4 वर्षात त्याने मला केवळ 5-6 वेळा स्पर्श केला, आणि तोही औपचारिक टिपसाठी. ही गोष्ट ऐकून मला धक्काच बसला. मी विचारले, अमितचा दुसरा संबंध आहे? ती म्हणाली, होय, पण माझ्याकडे पुरावे नाहीत. मला अंदाज आहे. तो उशिरा येतो तेव्हा त्याच्या शर्टवर परफ्यूमचा वेगळाच वास असतो. मी एकदा त्याला विचारले तर तो म्हणाला, ऑफिसमध्ये मीटिंगमुळे असं होतं. पण मला विश्वास बसला नाही. ती बोलत असताना तिचे हात थरथरत होते. ती म्हणाली, विवेक, मी इतक्या वर्षापासून शारीरिकदृष्ट्या उपाशी आहे. अमित मला टच न करत नाही. मी स्वतःला बरेचदा आरशात पाहते. मी कुरूप झाले आहे का? माझ्यात काय कमतरता आहे? असे प्रश्न मला वेळीच पडतात. अशा वेळी तू आलास. तू मला पाहिलेस. तू माझ्याकडे पाहिलंस. तुझ्या नजरेत मला आपुलकी दिसली. मी हरपले, कारण खूप दिवसांपासून कोणाच्या नजरेत ही आपुलकी पाहिली नव्हती. मी तिच्याकडे पाहत होतो. तिच्या डोळ्यात पाणी होतं. माझाही अविवार बदलला. पण तरीही मी म्हणालो, वैशाली, तुझी व्यथा मला कळते, पण याचा अर्थ असा नाही की चूक बरोबर बनते. आपण दोघांनी पाप केलं, नात्याची मर्यादा ओलांडली. आता मी तुला एक गोष्ट सांगतो, आपण हे थांबवलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी अमित लवकर ऑफिसला निघाला. पण निघताना तो गाडीत कागदाची फाईल विसरला होता. तो परत आला. दार वाजवली. वैशाली नव्हती. मी दार उघडली. अमित आत आला. त्याने आपली फाईल घेतली. तो जात असताना वैशालीची नाईटी
किचनजवळ पडलेली पाहिली. तो थबकला. त्याने चौकशीच्या नजरेने आजूबाजूला पाहिले. त्याच्या लक्षात आले की वैशालीचा स्विमिंग कॉस्च्यूम माझ्या खोलीत अडकला होता. तो पुढे सरकला. तेवढ्यात वैशाली आपल्या खोलीतून बाहेर आली. तिने अमितला पाहिलं. तिचा चेहरा पांढरा पडला. अमित शांतपणे म्हणाला, वैशाली, मला सांग, काय चाललं आहे? वैशालीने काही उत्तर दिले नाही. ती गप्प बसली. अमितने माझ्याकडे पाहिलं. मी जमिनीकडे पाहत होतो. अमित म्हणाले, विवेक, तुला मी माझा मित्र मानलं होतं, पण तू माझा विश्वास तोडलास. वैशाली ही तुझी बहीण आहे, तिच्याशी असा प्रकार? मी डोकं वर करून म्हणालो, अमित, चूक माझी आहे. तू वैशालीला दोष देऊ नकोस. मी स्वतःहून सगळं केलं. तिने मला नकार देण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. हे ऐकून वैशालीने उडी टाकली. ती म्हणाली, नको विवेक, खोटं बोलू नकोस. अमित, मी स्वतः त्याच्याकडे गेले. मी तयार होते. तुला ते समजले हे असे नाही, पण मी इतकी वर्ष वाट पाहिली. माझ्या मनातील इच्छा दाबत राहिली. विवेकने मला फक्त समजून घेतले. तुझ्याप्रमाणे तो माझ्याशी उदासीन तर नव्हता. अमितचा चेहरा रागाने तांबडा झाला. मी मध्येच म्हणालो, अमित, शांत हो. मी जातो, आजच निघतो. पण एक सांगतो, वैशाली ही एक स्त्री आहे. तिला प्रेमाची गरज आहे. तू तिला उपेक्षित ठेवलंस. मी चुकलो, पण तूही चुकलास. अमितने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग होता, पण त्याच्या चेहऱ्यावर दुःखही होतं. तो म्हणाला, विवेक, तुला माहीत आहे का, मी डॉक्टरांकडे गेलो होतो. माझ्यात काही शारीरिक समस्या आहेत. मी वैशालीला सांगू शकलो नाही. मला लाज वाटत होती. त्या लाजेमुळे मी तिच्यापासून दूर राहिलो. आता कळालं की मी चुकलो. पण तू केलेस ते मोठे पाप आहे. तू तिचा भाऊ आहेस हे विसरलास? अमित माझ्यासमोर हात जोडून उभा राहिला. त्याने ओशाळलेल्या स्वरात म्हणलं, विवेक, तुला माफी मागतो. मी तुला शिवी दिली, पण तूही माफ कर. जे झालं ते मी मनातून काढून टाकतो. पण तू आजच घर सोड. मी वैशालीला घेऊन कुठेतरी दूर जाणार. तिच्या मनावरचे ओरखडे मी हळुवारपणे पुसण्याचा प्रयत्न करेन. मी त्या दिवशी दुपारीच प्रशिक्षण केंद्रातून परवानगी घेतली. वैशालीला भेटायची इच्छा होती, पण तिला भेटून आणखीन दुःख वाढेल या विचाराने मी थेट बसस्थानकावर गाठलं. बस निघायला 1.5 तास होता. मी बसस्थानकातील एका बेंचवर बसलो. तेवढ्यात वैशालीचा फोन आला. वैशाली म्हणाली, विवेक, कुठे आहेस तू? मी म्हणालो, बसस्थानकात. बस 4 वाजता आहे. ती म्हणाली, थांब, मी येते. 15 मिनिटात वैशाली आली. तिचा चेहरा सुजलेला होता. रडून रडून डोळे लाल झाले होते. तिने माझ्या शेजारी बसून माझा हात घट्ट धरला. ती म्हणाली, अमितने मला माफ केले, पण तो माझ्यापासून दूर गेला. मला सोबत नेण्यास नकार दिला. म्हणे, मी तुझ्याबरोबर राहू शकते, पण मला नको. मला पुण्याला तुझ्याकडे यायचे आहे. मी घाबरून म्हणालो, वैशाली, वेडी होऊ नकोस. तुला आपल्या नवऱ्याकडे जायचे आहे. तुमच्या समेट होणे गरजेचं आहे. ती म्हणाली, नाही विवेक, मी आता त्याच्याकडे परत जाणार नाही. त्याने मला 4 वर्ष उपाशी ठेवलं. मग आता कोणते नातं उरलं? मी खूप शांतपणे समजावलो. मी म्हणालो, वैशाली, आपण दोघांनी चूक केली, पण ती चूक सुधारण्यासाठी आपण पुन्हा चूक करू शकत नाही. तू अमितकडे जा. त्याला वेळ दे. तो बदलेल. तू त्याच्याशी बोल. समुपदेशन करून घ्या. मी तुझा भाऊ आहे. मी नेहमी तुझ्यासाठी असेल. पण पुन्हा असा प्रकार करू नकोस, कारण यामुळे तुझे, माझे, आमच्या कुटुंबाचे नुकसान होईल. वैशालीचे डोळे पाण्याने भरून आले. तिने माझ्या खांद्यावर डोके टेकवलं आणि मोठ्याने रडू लागली. ती म्हणाली, विवेक, तू खूप चांगला भाऊ आहेस. मी चुकले. मी तुला माझ्या दुःखाने गुंतून घेतलं. मला माफ कर. मी तिचे डोके हातात घेतले. तिला आशीर्वाद दिला. मी म्हणालो, तुला काहीही गरज लागली, मी तुझ्यासाठी धावत येईन. पण नेहमी बहीण भाऊ म्हणून, प्रेमी प्रेयसी म्हणून नव्हे. बसची वेळ झाली. वैशालीने मला अखेरची मिठी मारली. त्या मिठीत बहीण भावाचे प्रेम होते, ओलावा होता, कृतज्ञता होती. मी बसमध्ये बसलो. बस हळूहळू निघाली. वैशाली बस स्थानकावर उभी होती. तिने हात हलवला. मीही हात हलवला. पण माझ्या मनात एकच विचार घर करून राहिलं. पुण्यात परतल्यावर मी आईवडिलांना भेटलो. माझे डोळे लाल होते. आईने विचारले, काय झाले बेटा, दुःखी का आहेस? मी म्हणालो, प्रशिक्षणात फार ताण होता, पोटदुखी होती.
मी खोटं बोललो, पण आईच्या प्रेमापुढे माझे खोटे उघडे पडले. ती माझ्याजवळ आली. तिने माझं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं. ती म्हणाली, बोल, काय झालं? तेव्हा मी माझ्या आईला सगळं सांगितलं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती ऐकत राहिली. शेवटी मी म्हणालो, आई, मी मोठा खूप अपराध केला आहे. मला क्षमा कर. आईनं मला उठवलं. तिने माझा चेहरा हातात घेतला आणि म्हणाली, विवेक, तू लहान होता तेव्हापासून तू वैशालीला खूप प्रेम करायचास. ते प्रेम वेगळ्या रूपात प्रकट झालं, पण तू तुझी चूक मान्य केलीस, याचा मला अभिमान आहे. आता यापुढे असे कधी होणार नाही याची काळजी घे आणि वैशालीला कधी एकटं सोडू नकोस. तिची मदत कर. मी रात्री एकटाच बसलो. मी प्रार्थना केली, देवा, मला माझ्या चुकीची क्षमा कर. मी नेहमी नीतिमार्गाने चालेल. वैशालीच्या सुखासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील. दुसऱ्या दिवशी मी वैशालीला फोन केला. ती मुंबईतच होती. अमित घरी परतला होता. त्याने वैशालीशी बोलण्यास सुरुवात केली होती. त्याने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरवले होते. मी आनंदी झालो. पुण्यात परतल्यानंतरचे पहिले 3 दिवस मी अक्षरशः कोमटोच अवस्थेत होतो. माझ्या शरीरात जीव होता, पण मन मात्र मुंबईमध्येच हरवलेलं होतं. दारूच्या व्यसनात कधी न पडलेल्या मलाही दारू प्यावीशी वाटत होती, पण थांबलो, कारण ते आणखीन एक चुकीचं पाऊल ठरलं असतं. माझ्या वर्तनातील बदल आईने लगेच हेरला. एका रात्री ती माझ्या खोलीत आली. मी दिवे बंद करून गडद अंधारात पडून होतो. तिने माझ्या अंगावर हात ठेवला. तिचा स्पर्श गरम गरम दुधाच्या वाफेसारखा कोमल होता. ती म्हणाली, विवेक, वैशालीचा फोन आला होता. तिनं मला सगळं सांगितलं. मी घाबरून उठलो. आई, तुला सगळं माहीत आहे? आई माझ्या शेजारी बसून माझा हात हातात घेतला. तिने माझ्या गालावरून हात फिरवला. ती म्हणाली, बेटा, आईपासून काय लपवणार? तू रडला आहेस, तुझे डोळे लाल आहेत, तू खात नाहीस, बोलत नाहीस. वैशालीने रडत रडत सगळं सांगितलं. तिला खूप पश्चाताप आहे. मी आईच्या पाया पडलो. माझे डोळे भरून आले. मी रडू लागलो. आईने मला उठवलं. ती म्हणाली, रडू नको, झालं ते झालं, पण आता सावर. तू तुझी चूक कबूल केलीस ना, तेच तुझं खरं प्रायचित्त आहे. मी म्हणालो, आई, मला नीतीची शिकवण द्यायची होती विद्यार्थ्यांना, पण मी स्वतःच नीतीला रामराम केलं. मी कसा चेहरा दाखवू शाळेत? विद्यार्थी माझ्याकडे बघतील शिक्षक म्हणून. माझी प्रतिमा उद्ध्वस्त झाली. आईने एक सखोल श्वास घेतला. ती म्हणाली, विवेक, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा तो चुकतो, पण खरी मोठी व्यक्ती ती जी आपली चूक मान्य करते आणि ती पुन्हा न करण्याचा निर्धार करते. तू शिक्षक आहेस. आता जो धडा तू शिकलास तो तुझ्या विद्यार्थ्यांना शिकव. त्यांना सांग की प्रत्येकाच्या आयुष्यात अंधार येतो, पण पहाट अवश्य येते. मी आईचे बोलणे ऐकत होतो. ती बोलत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. प्रथमच मला वाटले की एखादी व्यक्ती मला इतक्या सहजतेने समजू शकते. ती माझी आई आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शाळेत जायचं ठरवलं. मनात मोठे कल्लोळ होता. डोक्यात विचारांची गर्दी होती. विद्यार्थी माझ्याकडे कसे बघतील? सहकारी शिक्षक मला विचारतील का? प्राचार्य काय म्हणतील? शाळेत जाताना माझे पाय अक्षरशः दगडासारखे जड झाले होते. मी गेटवर आलो. शाळेच्या दारात विद्यार्थ्यांची गर्दी होती. मला पाहून सर्वांनी गुड मॉर्निंग सर केले. मी हसून प्रतिसाद दिला, पण ते हसू खोटं होतं. मी सरळ माझ्या कॅबिनमध्ये गेलो. दुपारच्या सुट्टीत माझे सहकारी प्राध्यापक मोहन माझ्याकडे आले. ते खूप ज्येष्ठ आणि आदरणीय होते. ते म्हणाले, विवेक, तू बराच उदास दिसतोय, काय झालं? मी मोहन सराकडे पाहिलं. त्यांचा चेहरा सत्य शोधणाऱ्या तपस्व्यासारखा होता. मी त्यांना सांगितलं, सर, खूप काही झालं, मी चुकलो, खूप मोठी चूक केली. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. म्हणाले, चल, चहा घेऊन ये. मग सांग. कॅन्टीनमध्ये बसल्यावर मी त्यांना सगळं सांगितलं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. काही बोललो तर काही डोळ्यातून दही गळत होतं. मोहन सर स्तब्ध ऐकत राहिले. शेवटी ते हसले. मी आश्चर्याने विचारले, तुम्ही हसताय? मी तर जीवघेणा प्रकार सांगतोय. ते म्हणाले, विवेक, मी हसलोय कारण तू तुझी चूक मान्य केलीस. बरेच लोक चूक करतात,
पण मान्य करत नाहीत. तुला पश्चाताप होतोय, हीच खरी प्रायश्चित्ताची सुरुवात आहे. पण इकडं लक्षात ठेव की स्वतःला नेहमी शिक्षा देण्यात अर्थ नाही. जे झालं ते सुधारता येत नाही, पण भविष्यातील तू वेगळा असशील याची खात्री कर. मी विचारले, पण सर, माझे कुटुंबीय, माझी बहीण, तिचा नवरा यांना कसं तोंड दाखवू? मोहन सर म्हणाले, प्रेम, सत्यता आणि क्षमा या 3 गोष्टी कुटुंबाचा पाया आहेत. तू सत्य बोललास, तिला प्रेम दिलंस, आता क्षमेची वेळ आहे. स्वतःला क्षमा कर, वैशालीला क्षमा कर, अमितलाही क्षमा कर, कारण त्याच्यातील उदासीनतेमुळे हे झालं. 5 दिवसांनी अमितचा फोन आला. मी हातात मोबाईल घेऊन थरथरत होतो. फोन उचलला. दुसऱ्या बाजूने अमितचा आवाज आला. तो खचलेला होता. विवेक, कसा आहेस? मी म्हणालो, ठीक आहे. अमित म्हणाला, विवेक, मी डॉक्टरांकडे गेलो होतो. माझी समस्या सायकोलॉजिकल आहे. मी मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत आहे. वैशालीला हे माहीत होतं, पण ती माझ्याशी बोलली नाही. मी तिला दुर्लक्षित केलं. तू तिची काळजी घेतलीस एका अर्थाने, पण ज्या पद्धतीने ते झालं ते चुकीचं होतं. मी गप्प ऐकत होतो. तो पुढे म्हणाला, विवेक, मी तुला एकदा भेटू इच्छितो, वैशालीला सोबत घेऊन. आपण तिघांनी बोलावे. मी तयार झालो. 2 दिवसांनी ते पुण्याला आले. भेट एका हॉटेलच्या कॉन्फरन्स रूममध्ये ठेवली. वैशालीला पाहताच माझा जीव ओसरला. ती अगदी कोमेजून गेली होती. तिचा चेहरा विरघळलेल्या मेणासारखा शोकाकुल होता. ती मला बघताच माझ्याकडे धावत आली आणि तिला माझ्या हातात डोकं ठेवलं. ती म्हणाली, विवेक, मला माफ कर. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी म्हणालो, नाही वैशाली, मीच चुकलो. आई म्हणाली होती, प्रेमाची हद्द ओलांडू नये. मी ओलांडली. अमित मध्येच म्हणाला, थांबा दोघे, चूक तिघांची आहे. माझी सर्वात मोठी, कारण मी नवरा म्हणून अपयशी ठरलो. पण आता आपण पुढे जाऊया. भूतकाळ बदलणार नाही, पण भविष्य आपल्या हातात आहे. आम्ही तिघांनी बसून एकत्र चहा पिला. त्या चहात कडूताहट होती, पण प्रेमही होतं. क्षमा होती, पश्चातापही होता, समेटाची ऊब होती. 10 दिवसांनी शाळेत वार्षिक प्रवचनाचा कार्यक्रम होता. मला बोलावण्यात आलं होतं. मी एक धाडसं पाऊल उचललं. मी विषय ठरवला, माझ्या चुकीतून शिकलेले नैतिक धडे. सभागृह, विद्यार्थी, शिक्षक, पालकांनीही भरलं होतं. मी व्यासपीठावर गेलो. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हणालो, प्रिय विद्यार्थी, सहकारी, पालकवर्ग, आज मी तुमच्यासमोर एक सत्य ठेवणार आहे. मी एक मोठी चूक केली. मी माझ्या बहिणीशी अयोग्य संबंध ठेवले. सभागृह हबकून जाण्याचा आवाज आला. हो, हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण मी सांगतो, कारण गुरु आणि शिक्षक यांचे कर्तव्य असते स्वतःच्या चुकांमधून विद्यार्थ्यांना शिकवणे. मी काय शिकलो? पहिलं, प्रेमाची हद्द असते. ती ओलांडल्यास ते प्रेम राहत नाही, उलट ते पाप बनतं. दुसरी गोष्ट, एखाद्याच्या दुःखाला साथ देण्यासाठी आपण त्याच्याशी संबंध ठेवू नये, कारण ते दुःख वाढतेच, शिवाय अपराधपणाची भावना निर्माण होते. तिसरी गोष्ट, पश्चाताप हाच प्रायश्चित्ताचा पहिला टप्पा आहे. पण तिथेच थांबलो तर चालत नाही. आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर ती सुधारण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थी, मी आज या व्यासपीठावरून सांगतो की मी जे केलं ते चुकीचं होतं. मला त्याचा पश्चाताप आहे, पण मी ती चूक पुन्हा करणार नाही हे वचन देतो. तुम्हीही कधी चुकलात तर निराश होऊ नका. उठा, सुधरा, पुढे जा. पण आपल्या चुकांतून शिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नात्यांची मर्यादा ओळखा. प्रेम करा, पण प्रेमाचा गैरवापर करू नका. मी बोलत असताना सभागृहात पूर्ण शांतता होती. बोलून झाल्यावर काही सेकंद स्तब्धता राहिली. मग एका विद्यार्थ्याने टाळी वाजवायला सुरुवात केली. ती टाळी हळूहळू संपूर्ण सभागृहात पसरली. टाळ्या आणि शिट्ट्या कडकडाट झाला. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. अनेक पालक उठून उभे राहिले. त्या टाळ्यांमध्ये शिक्षा नव्हती, ती शाबासकी होती, ती स्तुती होती. ती म्हणत होती, तुम्ही धाडशी आहात, तुम्ही खरे शिक्षक आहात. 3 महिन्यानंतर वैशालीने मला फोन करून सांगितले की ती 2 महिन्यांची गरोदर आहे. माझा श्वास थांबला,
पण पुढच्याच वाक्यात ती म्हणाली, विवेक, हे बाळ अमितचं आहे. आम्ही समुपदेशन केलं. त्याची सारी समस्या आता बरी झाली आहे. आम्ही नव्याने सुरुवात केली. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले. मी म्हणालो, वैशाली, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. तू आई होणार आहेस, ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. ती म्हणाली, विवेक, तू माझ्या बाळाचा मामा आहेस. तू त्याला नीती शिकवायची आणि कधीही चुकलोस तर मन मोकळेपणाने बोलायचे. मी म्हणालो, हो नक्कीच, मी तुझ्या बाळासाठी सर्वोत्तम मामा राहीन. त्यानंतर 6 महिन्यांनी वैशालीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. नाव ठेवलं श्राव्या. मी मुंबईला गेलो. त्या बाळाला उचललं. तिच्या कोवळ्या चेहऱ्याकडे पाहताना मला जाणवलं की आयुष्यातील सर्व चुका या नव्या जीवाच्या हसण्याने धुतल्या जातात. आम्ही पूर्ण एक कुटुंब म्हणून जन्मलो होतो. आई होती, वडील होते, वैशाली, अमित, मी, आता श्राव्या. आम्ही हसलो, खरोखर हसलो. भूतकाळ मागे पडत होता. भविष्य आता नव्या आशेने उजळलं होतं. प्रवचनानंतर माझा फोन अक्षरशः खणखणला. शाळेच्या सभागृहातील टाळ्या थांबल्या. तेव्हापासून मी सेलिब्रिटी झालो होतो. पण ती सेलिब्रिटी खूप प्रसिद्धीची होती की खरी लोकप्रियता, याचा निर्णय घेणं कठीण होतं. प्रवचनानंतर पहिल्याच दिवशी शाळेच्या प्राचार्यांनी मला बोलावलं. त्या वयोवृद्ध प्रतिष्ठित स्त्री होत्या. त्यांचं नाव डॉक्टर सरिता जोशी. त्यांनी माझ्याकडे पाहताच माझे पाय जमिनीवर रुतले. त्यांनी मला बसायला सांगितलं. त्यांच्या डोळ्यात राग होता की करुणा, हे एका नजरेत समजायला वेळ गेला. डॉक्टर सरिता म्हणाल्या, विवेक सर, तुम्ही केलेली चूक गंभीर आहे, पण ज्या धैर्याने तुम्ही सभागृहात ती मान्य केली ते अधिक गंभीर आहे. शाळेच्या नियमानुसार अशा प्रकारच्या कृत्यावर निलंबनाची तरतूद आहे. माझा चेहरा पांढरा पडला. मी शांतपणे म्हणालो, मॅडम, मला माहीत आहे, मी निलंबन स्वीकारण्यास तयार आहे. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. म्हणाल्या, पण शाळा व्यवस्थापन समितीने सर्व बाजू तोलून पाहिल्यानंतर एक निर्णय घेतला आहे. तुम्हाला तात्काळ पुनर्वसन समुपदेशनाने पाठवलं जाईल. 3 महिन्यांसाठी तुम्ही शिकू शकणार नाहीस, पण तुमचा पगार कापला जाणार नाही, कारण तुम्ही प्रत्येक महिन्याला शाळेच्या नीतिमूल्यांच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या अनुभवावर व्याख्याने द्याल. तुमच्या चुकीतून इतर शिक्षक आणि विद्यार्थी यांनी शिकावे अशी प्रशासनाची इच्छा आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणालो, मॅडम, तुम्ही मला दुपारी संधी देत आहात. मी ती सोन्यासारखी जपेन. त्या हसल्या. त्यांच्या हसण्यात जणू आशीर्वाद होता. विवेक, प्रत्येकाला संधी मिळायलाच हवी. तुम्ही चुकलात, पण ती मान्य केली, तेच सर्वात कठीण होतं. शाळेच्या वतीनं मला डॉक्टर आनंद कुलकर्णी यांच्याकडे पाठवण्यात आलं. ते मानसोपचार तज्ज्ञ होते. 50च्या आसपास. खूप शांत पण प्रसन्न व्यक्तिमत्व. त्यांच्या कार्यालयात गेल्यावर मी चक्रावून गेलो. भिंतीवर मोठी पेंटिंग होती. एक माणूस अंधारातून प्रकाशाकडे चालला आहे. त्याच्या मागे सावल्या होत्या, समोर उजेड होता. मी डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, ही पेंटिंग माझी आवडती आहे, कारण ती सांगते की अंधार कितीही दाट असला तरी प्रकाशाकडे जाणारी वाट नेहमीच असते. मी म्हणालो, सर, मला वाटते मी अंधारात हरवलो आहे. ते म्हणाले, हरवलं नाहीस विवेक, तू फिरलास, पण आता परत येण्याचा मार्ग सापडला. आपण एकत्र वाटचाल करू. त्यानंतर दर आठवड्याला मी त्यांच्याकडे जाऊ लागलो. प्रत्येक सेक्शनमध्ये मी माझ्या भावना उघड करत असे. मी त्यांना सांगितले की मला झोप येत नाही. रात्री माझ्या डोळ्यांसमोर वैशालीचा चेहरा, अमितचा दुखावलेला चेहरा, आईचे ओले डोळे, हे सगळं दिसत राहते. डॉक्टर कुलकर्णी यांनी मला रोज लिहायला सांगितलं. एक डायरी ठेवायची. जे काही महिन्यात येईल ते लिहायचं. त्या डायरीतून मी माझी कबुली द्यायचो. सुरुवातीची पाने ओली होती, अश्रूंनी भिजलेली. हळूहळू पाने कोरडी राहू लागली, कारण दुःख व्यक्त झाल्यानंतर ते हलकं होतं. एका दिवशी त्यांनी मला विचारलं, विवेक, तुला स्वतःला क्षमा करता येतं का? मी म्हणालो, नाही. मी इतकी मोठी चूक केल्याने मी स्वतःला क्षमा करू शकत नाही. ते म्हणाले, जो स्वतःला क्षमा करू शकत नाही तो इतरांना क्षमा कसा करेल? आणि जो क्षमा करू शकत नाही तो प्रेम कसा करेल? क्षमा ही दुर्बलतेची नाही, ती बलस्थितीची खूण आहे. त्यांचे हे बोलणे माझ्या मनात खोलवर रुतले. मी खूप प्रार्थना केली. मंदिरात गेलो. देवासमोर हात जोडून म्हणालो, देवा, मला क्षमा कर. मी चुकलो.
पण आता मी योग्य मार्गावर जाईन. आणि एके दिवशी मी उठलो, आरशात पाहिलं, माझा चेहरा दिसला. मी हळूवार हसलो आणि म्हणालो, विवेक, मी तुला क्षमा करतो, पण पुन्हा चूक केलीस तर नक्की शिक्षा करेन. समुपदेशन सुरू असताना मला शाळेच्या वतीनं एका सामाजिक उपक्रमात सहभागी व्हायचं होतं. जागरूक पालक तत्व या कार्यक्रमात मला 10 शाळांमध्ये व्याख्याने द्यायची होती. विषय होता किशोरवयीन मुलांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या भूमिका. पहिले व्याख्यान शाळेच्या निवासी परिवारासह मोठ्या सभागृहात होते. जवळपास 300 पालक जमले होते. मला माहीत होतं की अनेक माझ्या भूतकाळात माहिती आहे. काही चेहरे तिरस्कार दर्शवत होते, काही मला शाब्दिक बोलण्यासाठी आतुर होते. मी व्यासपीठावर गेलो. मी सुरुवात केली, प्रिय पालकांनो, मी विवेक पाटील. तुमच्यापैकी काहींना माझ्या भूतकाळाबद्दल माहिती असेल. हो, मी चुकलो, मी खूप मोठी चूक केली. पण इथे मी तुम्हाला नीतीचे धडे देण्यासाठी आलो नाही. मी इथे माझ्या चुकीतून शिकलेले धडे तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. एक पालक मध्येच म्हणाला, तो म्हणाला, तुम्ही जसे आहात तसे तुम्ही आमच्या मुलांना काय शिकवाल? तुमच्या सदाचाराचे पुतळे हवेत. सभागृहात गोंधळ उडाला. मी शांतपणे म्हणालो, सर, तुम्ही बरोबर आहात. पुतळे नीतीचे असतात, पण मी माणूस आहे, श्वास घेणारा, चुकणारा. पुतळा चुकला तर तो फुटतो, पण माणूस चुकला तर तो सुधरू शकतो. मी सुधारलो आणि मला वाटते की ही माझी सुधारणा माझ्या विद्यार्थ्यांसाठी मोठं उदाहरण असेल. तो पालक थोडा वेळ शांत राहिला, नंतर बसला. सभागृहात टाळ्या वाजल्या. त्या टाळ्या फार मोठ्या नव्हत्या, पण अर्थपूर्ण होत्या. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.